नमस्कार, मी सुवर्णा आपले वृंदावन रेसिपीज अँड ब्लॉग्स या यूट्यूब चॅनलवरती स्वागत करते। तर तुम्ही पाहिलेलंच आहे पार्ट 2 मध्ये, जसं की आपण उज्जैनमध्ये आहोत आणि आपण आलेलो आहोत ते म्हणजे राधे कृष्ण रिसॉर्ट अँड गार्डन या ठिकाणी। तर अगदी छान असं हे रिसॉर्ट होतं, जे रात्रीचा व्ह्यू होता तो मी तुम्हाला पार्ट 2 मध्ये म्हणजे भाग 2 मध्ये दाखवलेला आहे। नमस्ते भैया, जय श्री महाकाल। कैसे बढ़िया बढ़िया। आपका होटल एकदम बढ़िया है, आपकी सर्विस भी बढ़िया है। हम रात को इतनी लेट आए फिर भी आपने सर्विस अच्छी दी। रूम वगैरह बढ़िया थे सर? एकदम बढ़िया है। स्विमिंग पूल वगैरह इस तरह? स्विमिंग पूल भी एकदम बढ़िया है, साफ़ सुथरा एकदम क्लीन है। आपकी पूरी प्रॉपर्टी क्लीन है। थैंक यू। बस आपका नाम बताइए होटल। जय श्रीवास्तव, उज्जैन, राधा कृष्ण रिसोर्ट एंड गार्डन, उज्जैन रोड नियर शनि मंदिर। गेस्ट को भी आप सजेस्ट करिएगा थोड़ा सा, हमारा कॉन्टैक्ट नंबर वगैरह। यस, 6 महीने पहले आए थे तो हम मधुबन में रुके थे। अच्छा। इस टाइम अभी आपके तरफ आपके प्रॉपर्टी में रुके। आपका रिसोर्ट एकदम बढ़िया है। अभी 1 साल ही हुआ ओपनिंग हुए इसकी। यस यस यस। जय श्री थैंक यू सर। जय श्री महाकाल। तर अगदी छान अशी सर्विस या ठिकाणी आपल्याला मिळालेली आहे। हे बोलणं झाल्यानंतर आपण निघालेलो आहोत ते म्हणजे कालभैरव या मंदिरामध्ये आणि तुम्ही पाहू शकता खूप सारी गर्दी आहे आणि ऊन लागू नये म्हणून या टाईपमध्ये ग्रीन कलरचे मॅट जे आहेत, नेट जे आहेत ते वरती बांधण्यात आलेले होते आणि खाली पायाला चटके बसू नये त्यासाठी देखील मॅट टाकलेली होती। तर मी तुम्हाला बाहेरून दाखवत आहे श्री कालभैरव मंदिराचा थोडासा व्ह्यू। तर तुम्ही पाहू शकता या कमानीतून आपल्याला आतमध्ये जायचं आहे आणि साईडला जे दोरे बांधलेले आहेत तर ते आहेत, आपण जर काही इच्छा व्यक्त केली असेल तर ती बांधायची आहे तिथे आणि इच्छा पूर्ण झाल्यानंतर पुन्हा दर्शनाला यायचं आहे। तर या ठिकाणी तुम्ही पाहताय सर्व फॅमिली सोबतच आहे। तर हे आहे मेन मंदिर, तुम्ही पाहू शकता। या पायऱ्या चढल्यानंतर आपल्याला मेन मंदिराचं दर्शन होणार आहे। तर हा आजूबाजूचा थोडासा परिसर तुम्हाला दिसत आहे। छोटे मोठे मंदिरं इथे देखील आहेत। अगदी छान असं हे मंदिर आहे आणि या मंदिराची खासियत म्हणजे या मंदिरामध्ये प्रसादासाठी दारू जी आहे ती नेण्यात येते। तर या ठिकाणी डॉलीचं प्रतिबिंबच आहे, तुम्ही पाहू शकता। तर हे आहे स्वान आणि हे आहे ते म्हणजे कालभैरवनाथाची सवारी। तर आपण कृष्णाला देखील आणलेला आहे, लड्डू गोपालला सोबत, आणि तुम्ही दर्शन घेऊ शकता। यांच्या तोंडाला डिश जर लावली दारूनी भरलेली तर आपोआप ती संपून जाते। तर तुम्ही पाहू शकता या ठिकाणी मी लड्डू गोपाल जे आहेत ते दर्शनासाठी दिलेले आहेत, देवभेट घालण्यासाठी। आणि जे मुख्य मंदिराच्या गाभाऱ्यामध्ये बसलेले पुजारी आहेत तुम्ही त्यांचा चेहरा पाहू शकता, अगदी लड्डू गोपालला दुलार करत आहेत। आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला मला कमेंट करून नक्की कळवा। थँक्स फॉर वॉचिंग।